आई, तुम्ही बाहेर आला नाहीत म्हणून मी तुमच्यासाठी इथेच घेऊन आले. अगं अमृता कुठे आहे? ती दिसली नाही सकाळपासून. त्या झोपल्या असतील, कालचा पराक्रम करून थकल्या असतील ना. मला अजिबात कळतच नाहीये अमृताला ही अशी दुर्बुद्धी का सुचली असेल. घरातली मोठी सून आहे, माझा खूप विश्वास होता तिच्यावर. तिने माझा विश्वासघात केलाय. त्या पोरीच्या नादी लागून स्वतःचं सुद्धा नुकसान करते आणि माझा सुद्धा बीपी वाढवते ती पोरगी. आई, तुम्ही नका इतका विचार करू. तुम्ही स्ट्रेस अजिबात नाही घ्यायचा, मी आहे ना. हा मोनिका वहिनी, मोनिका वहिनी. सारंगला काय झालं सकाळ सकाळ? चल बघूया. सारंग सारंग ऐक ना, नको ना उगाच विषय वाढवूस प्लीज. आम्ही ठीक आहोत ना. तू हिला घेऊन जा, जा जा वर जा. बाबा कोणाला रागवू नकोस, तू चल माझ्यासोबत. वहिनी मी काय बोललोय? ओवीला घेऊन वर जा. रात्रभर झोपली नाही ना ती, झोपव तिला, जा. मोनिका वहिनी. ओवी चल. काय रे, काय चाललंय तुझं? ओरडतोस कशाला? काय झालं? आई जरा थांबा, मला बोलू दे आधी. काय पद्धत आहे? सांगा ना, कसली पद्धत आहे शिक्षा देण्याची? आणि बापाला न विचारता पोरीला शिक्षा देण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? नाही 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 सारंग, ऍक्च्युली अमृताताईंनी खूप मोठी चूक केली आहे. आणि मग आईंचं असं म्हणणं होतं की यांना शिक्षा मिळायलाच पाहिजे. त्यात त्या म्हणाल्या की तूच शिक्षा दे, म्हणून मग मी दिली छोटीशी शिक्षा. म्हणून काय असली शिक्षा द्यायची? घराबाहेर ठेवलं त्यांना. आई तुला मान्य होते? तुला माहितीये, तुला माहितीये का अमृताने काय केलंय ते? काय केलंय? आपल्या घरात गाणं चालत नाही हे तुझं आणि माझं दोघांचंही ठरलं होतं ना, एकमत झालं होतं ना. हा मग तरी सुद्धा अमृताने ओवीला गाण्याचा क्लास लावला. हो, इथे तिने खूप मोठी चूक केली. माझ्या शब्दाचा अपमान केला तिने. गाण्याचा क्लास लावला? हो, तुला माहित नाही ती छोटी मुलगी जाते गाण्याच्या क्लासला? तुला माहित नव्हतं? नव्हतं मला माहिती. तुला अमृताने काहीच नाही सांगितलं? मी बोलेन अमृता वहिनीशी नंतर. झाली आहे चूक त्यांच्याकडून. आधी हा विषय मिटवूया का? काय मिटवायचंय त्यात? त्या दोघी जणी गाण्याच्या क्लासला गेल्या, आपल्या घरात गाणं चालत नाही, मग याची शिक्षा त्यांना दिली गेली. बस संपला विषय. अगं माहिती आहे, मला माहिती आहे, अख्ख्या जगाला माहिती आहे की घरात आपले नियम आहे. गाण्याला बंदी आहे, खूप नियम आहेत आपल्या घरात. म्हणून का अशी शिक्षा द्यायची? रात्रभर घराबाहेर ठेवायचं? ही कसली अघोरी शिक्षा? काय काय काय? रात्रभर? त्या रात्रभर बाहेर होत्या? हो, रात्रभर. आता असं नको म्हणू की तुला हे माहिती नव्हतं. नाही, मला खरंच माहित नाहीये. काय प्रकार आहे हा मोनिका? काय बोलतोय सर? मला नाही माहिती. मी एवढा वेळ नव्हते ठेवणार त्यांना बाहेर. मी खूप कमी वेळ ठेवणार होते आई. मला वाटलं तुम्ही दार उघडलं असेल आणि त्या आत आल्या असतील. ती केअरलेस आहात तुम्ही. रात्रभर दोघी बाहेर होत्या. काही झालं असतं त्यांना तर? ओवीची तब्येत बिघडली असती तर कोण जबाबदार यायला? मोनिका, तू त्यांना आत घ्यायला हवं होतंस, का नाही घेतलंस? आणि आता जर मी आलो नसतो ना तर दिवसभर दोघी बाहेरच बसून असत्या. हे घर आहे की जेल आहे? ही असली माणुसकी सोडून दिलेली शिक्षा ना मला मान्य नाही. आपल्या घरात एकतर कोणीही माणुसकी वगैरे सोडून शिक्षा दिलेली नाही. मुळात रात्रभर त्या दोघी बाहेर होतात हे मला आणि मोनिकाला दोघी नाही ठाऊक नव्हतं. तू ऐकलंस ना आता ती काय बोलली ते? अबीर 9 वाजून गेले, ओवी कशी आली नाही अजून? असं कधी झालंच नाहीये. ती नेहमी वेळेच्या आधीच हजर असते. आज कुठे राहिली असेल? खरं आहे आई तुझं. आज तू तिचा आवडता राग शिकवणार आहे ते माहितीये तिला. पण तिने का उशीर लावला काय माहिती. काहीतरी गडबड तर नसेल ना आई? माहित नाही अबीर, पण माझ्या मनात धाकधूक होते. म्हणजे बघ ना, इथून जाताना ती काल खुश होती, पण आता तिच्या घरची परिस्थिती आपल्याला माहितीच आहे. आई तू काळजी करू नको म्हणतो मी. नक्कीच तिच्या काकूला काही अर्जंट काम पडलं असेल किंवा
तिच्या घरी कुणी पाहुणे आले असतील म्हणून ती आली नसेल गुरुकुलात. नाही रे बाळा, पण ओवी अशी नाहीये. ती गाण्याच्या बाबतीत खूप शिस्तप्रिय आहे. काही झालं तरी ती तिच्या काकूला घेऊन इथे आलीच असती. आई तेवढा विचार करू नको बघा. मी फोन करतो तिच्या काकूला. एकदा विचारलं ना मनाला शांतता भेटेल म्हणतो मी. चालेल, हा घे माझा फोन, पटकन कॉल कर. लवकर विचार. हो. कट्ट का केलं यांनी? इट वॉज अ शुअर मिसअंडरस्टँडिंग. आणि मी सुद्धा एक आई आहे. लहान मुलांना किती शिक्षा द्यायची असते, काय द्यायची असते हे मला चांगलंच ठाऊक आहे. आणि तुला काय वाटतं आम्ही इतक्या निष्ठुर आहोत? करेक्ट आहे. हो सारा, आई एकदम बरोबर बोलतात. अरे मिसअंडरस्टँडिंग झाली रे. म्हणजे त्यांना वाटलं मी दारू उघडलं असेल आणि मला वाटलं त्यांनी दारू उघडलं असेल. आणि या नादात कोणीच दार नव्हतं उघडलं. तुला माहितीये का? आणि काल तर बापरे, शुभ्रा इतकी रडत होती. माझे 2-3 कामं होती. मला पाणी प्यायचं होतं म्हणून मी खाली येणार होते, तर तिने मला जाऊच नाही दिलं. माझा हातच नाही सोडला. मला त्रासच दिला तिने रडून काल. तिला माझ्या उराशी घेऊन झोपलेले रात्रभर. त्या नादात ना सगळंच राहिलं रे. मी विसरून पण गेले. नाही खरंच केलं रे मुद्दाम. मला तर खूप वाईट वाटतंय आता. ही सगळी चूक ना अमृताची आहे. ती जर का ओवीला गाण्याच्या क्लासला घेऊन गेली नसती तर एवढं सगळं रामायण घडलं नसतं आपल्या घरात. अगं झाली तिच्याकडून चूक, पण तुम्ही पण काही कमी नाही आहात. तुम्ही सगळ्यात मोठी चूक केली आहे. हा? आणि जेवढी त्यांची चूक मोठी नाही ना, त्याच्यापेक्षा जास्त मोठी चूक तुमची आहे. सारंग, स्पष्ट बोलतो मी आता. ह्या पुढे जर ओवीला मानसिक त्रास किंवा शारीरिक त्रास झाला तर ह्या जगात माझ्यापेक्षा वाईट माणूस कोणीच नसेल. मग माझ्यासमोर कोणीही असो, ओवीच्या केसाला जर धक्का बसला ना, मी खपून नाही घेणार आई. ठीक आहे. मग मी सुद्धा तुला स्पष्टपणे सांगते, तुझ्या त्या ओवीनी माझ्या घरात काय वाटेल ते केलं तरी मला चालेल, पण गाणं गायचं नाही आणि गाणं शिकायचं नाही. मला खपणार नाही. सारंग, ते अबीर, झालं का बोलणं तिच्या काकूंची? हा काय बोलणं झालं नाही माझं त्यांच्याशी. त्या फोनच उचलत नव्हत्या, कट्ट करत होत्या. तरी मी त्यांना 3-4 वेळेस कॉल केला. काय झालं असेल? काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना? आई आपण एक काम करू, तिच्या बाबाला फोन लावू का ग मी? म्हणजे काय झाले ते कळेल आपल्याला म्हणतो मी. नको रे बाळा, तिच्या बाबांना नकोच. तुला माहिती आहे ना, तिच्या बाबांचा तिच्या गाण्यासाठी विरोध येते. आपण फोन केला तर त्यांना कळेल की ती इथे क्लासला येते आणि मग तिच्या अडचणी आणखी वाढते. अगं आई, मी त्यांच्याशी बोलणार नसतो. डायरेक्ट ओवीला फोन द्यायला सांगतो. मला वाटतंय घरातलं वातावरण तापलं असणार म्हणून तिला गुरुकुलात येणं शक्य झालं नसलं. ठीक आहे, हा घे फोन.